बनावट नोटा छपाई संदर्भातली पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी कारवाई काल सांगली पोलिसांनी केली आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या बनावट नोटा या कोल्हापूरमध्ये छापल्या जात होत्या आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका शिपायाचा देखील समावेश आहे। याच सिद्धकला अमृततुल्य चहाची ही फ्रँचायझीचं ऑफिस आहे आणि याच ऑफिसमध्ये अमृततुल्य चहाच्या नावाखाली ही बनावट नोटा छपाई केली जात असल्याचं समोर आलेलं आहे। 500 रुपयांच्या ह्या सगळ्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर छापल्या जात होत्या। जवळपास 1 कोटीपर्यंतच्या ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या सांगली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही झालेली सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा या सगळ्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून समावेश असणं ही देखील एक मोठी गंभीर बाब आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर पोलीस दलातील अनेक कर्मचारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। काही दिवसापूर्वीच मोक्कामधील एका कारवाईसाठी 65 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोपावरून एका पोलिसावर कारवाई झाली होती। चंदगडमध्ये एका महिलेचा विनयभंग झाला म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आणि हे सगळी प्रकरणं ताजी असतानाच आता चक्क बनावट नोटा छापण्यातील सूत्रधार हा पोलीस शिपाई सापडल्यामुळे पोलीस दलामध्ये देखील एकूणच मोठी खळबळ उडालेली आहे असं म्हणावं लागेल आणि या सगळ्या संदर्भात आता सांगली पोलिसांनी ही सगळी कारवाई केल्यानंतर याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत हे या नोटा नेमक्या कधीपासून छापल्या जात होत्या त्या किती प्रमाणात वितरित केल्या गेल्या आहेत बाजारात किती प्रमाणात त्या वापरण्यात आलेल्या आहेत याचा देखील शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे। मात्र एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं या सगळ्या अमृततुल्य चहाच्या ऑफिसच्या नावाखाली ही सगळी बनावट नोटा छपाईचं मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणाहून या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या बाजारामध्ये आणल्या जात होत्या आणि यामध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश असणं ही देखील एक गंभीर बाब म्हणावी लागेल। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।